राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब हे कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमाला किंवा मेळाव्याला उपस्थित नव्हते। ते एका व्यवसायाचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी आलेले होते। परंतु पत्रकार बांधवांनी जो काही त्यांना प्रश्न विचारला त्यातून सर्वसामान्य माणसांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील उत्तर मला मिळालं असं वाटतंय। शेवटी निवडणुका होत असताना महायुतीचा धर्म सर्वांनीच पाळणं हे अपेक्षित होतं, परंतु मावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या काही नेते मंडळींनी पुढाऱ्यांनी जो काही निर्णय घेतला, जी भूमिका घेतली, त्या भूमिकेतून भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील त्यांना उत्तर दिलेलं आहे असं मला वाटतं। शेवटी 1,10,000 मताधिक्यानं ज्या वेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून देतात त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे सर्वच घटक पक्षातील नेते मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी माझं काम केलं हे देखील मला विसरता येणार नाही। आणि आता निवडणुका झाल्यानंतर कुणी युतीचा धर्म पाळला, कोण स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत होतं हे आता स्पष्टपणे चित्र झालेलं आहे। परंतु आगामी काळामध्ये जी बाळाभाऊ बेगडे यांनी 2019ला चूक केली तीच चूक 2024ला केली। पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये किंवा 2029च्या लोकसभा विधानसभेमध्ये पुन्हा ते आता चूक करणार नाही असा मला विश्वास आहे। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या शिस्तभंग म्हणून जी काही त्यांची कमिटी आहे त्या कमिटीला देखील मी सांगू इच्छितो की जी काही चूक त्यांनी केली ती चूक आता त्यांची पदरात घ्यावी, त्यांना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची संधी द्यावी। कार्यकर्ता म्हणून पुन्हा कुठं ना कुठं जरी जबाबदारी त्यांना मिळाली तर नक्कीच ते चांगलं काम करण्याचा पुढच्या काळात प्रयत्न करतील।